नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे मी, हे साईडला थोडं कट करून घेतलं आणि 4 फोल्ड करायचं आहे। 9 साईड म्हणजे 9च्या घडीचं ब्लाउज कटिंग करायचं आहे आपल्याला। आणि इकडे ना बघा 4 फोल्ड केलं आहे। खूप छान असं मी तुम्हाला पहिल्यापासून पूर्ण लास्टपर्यंत शेअर करते। मागे हुकचं ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट आहे, ते पण बघू शकता तुम्ही। आणि बघा इकडे मी शोल्डर घेतलं आहे, 6 घेतलं आहे शोल्डर। आणि मुंडा आहे ना 6, ते पण मुंडा पण 6च घेतला आहे। आणि इकडे ना 1 वरती ना अर्धे इंचवरती ना छान असं टिक केलेलं आहे। आणि बघा इकडे ना पुढचा गडा आहे ना 7 घेते मी। हे बघा पानगडा सांगितला आहे मला त्यांनी, ते पण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित सांगेन। बघा शोल्डर 6, मुंडा 6 घेतला आहे, पुढचा गडा 7 घेतला आहे। बघा 9ची घडी घेते इथं आणि ना 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे। इकडे 8.5 घेतलं आहे, अर्धा इंच कमी केलं फिटिंगसाठी। आणि बघा इकडे 7चा लांबीला आहे ना 7 गडा घेतला आहे, बघू शकता तुम्ही। आणि आपल्याला आहे ना पान गडा घ्यायचा आहे, तर मी इकडे ना नसता असं छान राऊंड देणार आहे अंदाजाने व्यवस्थित, बघू शकता तुम्ही। हे बघा शेप छान आला ना, बघू शकता। बघा 7 घेतला लांबीला आणि रुंदीला आहे ना 2.5 घेतला आहे वरून। इथून थोडंसं जास्त घेतला आहे 3चा इथून। हा जो इथून जे इथून आहे ना ते 3चा घेतलं आहे। बघा छान असं मस्त तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित पानगडा मी शेअर केलेला आहे। प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे, मागे हुक आहे। तुम्ही नक्की पूर्ण 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे। छातीच्या जो आपलं फिटिंग राहते ना ती 36 आली आहे, तर त्याच्यामधून 4 घड्या केल्या आहे, 1 घडी 9ची आली आहे। तर बघा मी इकडे 9 घेतलं आहे आणि बघा मस्त पानगडा मी इकडे कट करून घेते, ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित शेअर करते। धीरे धीरे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। बघा किती छान आला ना, मी तुम्हाला ते ओपन बी करून दाखवते। पण पहिले आपल्याला आठवणीने एवढं खाकीमधलं हे थोडं आपण अर्धा इंच कट केलेलं राहतं ना, हे कट करून घ्यायचं आहे। बघा छान असा मस्त पानगडा बघू शकता तुम्ही, किती छान आलं ना। तर आता प्रिन्सेस कट करायचं आहे, ते पण तुम्हाला पूर्ण दाखवते। आणि बघा प्रिन्सेस कटिंग करायचं आहे ना, ते मी इथं आहे ना 3 घेते आणि इकडनं 3.5 घेते। 3.5 घेतलं, इथून 3 घेतलं आहे। आणि वरचा जो पॉईंट राहतो ना तो आपल्याला बरोबर 10.5 वरती आणायचा। इथं येतोय 10.5 आणि हा जो हे जे अंतर राहतं ना 2 घ्यायचं आहे त्याच्यावरती आहे ना। आणि हे जी एक शिद्दी लाईन अजून परत 1.5 वरती घ्यायची आहे आपल्याला। बघा हे 3 घेतलं, हे 2 घेतलं आणि जी लाईन घेतली नाही 1.5 घेतली आणि 3.5 वरती टक्स आहे। वरून जे पॉईंट राहतो ना तो 10.5 वरती घेतलेला आहे। आणि आपल्याला ना इथून असा छान असा राऊंड घ्यायचा आहे, हा राऊंड मेन राहतो। बघा हा जर राऊंड छान आला ना तर प्रिन्सेस कट आपलं खूप छान ब्लाऊज कटिंग होतं। इथून थोडासा दाब द्यायचा आहे आपल्याला। बघा मी ते तुम्हाला कट पण करून दाखवते। खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतं आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि बघा खूप छान असं मस्त प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग झालेलं आहे। जर तुम्हाला व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला पण नक्की कटिंग करता येईल। आणि बघा इकडे ना आता बॅक पार्ट घेऊ, ते ना मागे हुक घ्यायची आहे मला। तर त्याच्यासाठी बघा मी इकडे ना मटका गडा घेते मस्त छान असा। इथून आहे ना टक्स घेण्यासाठी 5 इंच अंतरावरती टिक करायची। इथून आहे ना 4.5 वरती लांबीला हा टक्स 4.5 घेतला आहे मी। आणि हे जे अंतर आहे ना 5 घेतलं आहे। आणि आता मस्त मटका गडा कटिंग करायचा आहे, तर मी इथं खालून घेते 3 घेते, म्हणजे ही 3ची पाट घेतली, एवढी पाट यायला पाहिजे। इथं 3 हुक पाहिजे त्यांना। आणि बघा मस्त असा मटका गडा मी ड्रॉ करून घेते। खूपच त्या बाईला मोठा गडा पाहिजे, थोडा बाहेरून घेते मी।
बघा खूप छान मस्त. आणि मी तुम्हाला माप पण घेऊन दाखवते. बघा 3.5 वरती आला आहे हा राऊंड, आणि हे ना 1.5 वरती आलं आहे, आणि हा 3चा आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा जो राऊंड आहे ना आपल्याला 4 वरती उतरवायचा आहे असा. तर खूप छान असं बघा तुम्ही व्यवस्थित. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि बघा कट करून घेऊ आपण. थोडंसं मी जास्तच घेते कारण थोडा जास्तच सांगितलं आहे. आणि बघा खूप छान असा मस्त मटका गळा झालेला आहे. मागे हुक आहे, पण मी ते स्टिचिंग करीन ना तेव्हा कट करीन इथं मधमध. तेवढं मी नंतर करते, कारण आतापासून ते ना तुकडे इकडे तिकडे होता. हा एक असा अखंड पाठचा भाग राहतो हा. आणि आता स्लीव कट करून घेऊ, ते पण मी तुम्हाला दाखवते पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित. तर बघा इकडे ना रुंद कपडा असा काही थोडा जास्त आहे मीटरपेक्षा कपडा, तर काही नाही, ते नंतर मला कामात येईन दुसऱ्या याला. आणि बघा स्लीव आहे, ते पण तुम्हाला मापून दाखवते मी कितीची स्लीव. लांबी बाई आहे, तर इकडे बघा 10.5ची आलेली आहे, तर मला 11.5 घ्यावं लागेल. इकडे बघा 11.5 घेतलं मी इकडे लांबीला, आणि इकडे 3.5 वरती टिक करायचं आहे. याचं आणि याचं अंतर 3.5 घ्यायचं आहे. बघा छान असं मस्त स्लीवचा राऊंड आहे ना हा, मच्छी कट छान येतो. आणि ब्लाऊजची जी दंडघेरची फिटिंग आहे 5.5 आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा असं काही. आणि हे जे आहे ना खाकीची फिटिंग, ही तुम्हाला ती पण मोजून दाखवते मी किती येते. तर 8.5 आली आहे तिथं. बघा 8.5 खाकीची फिटिंग आली आहे. शोल्डरपासून ती मेन शिलाई राहते ना तिथून मापायचं आहे आपल्याला, तर बराबर आपल्या फिटिंग व्यवस्थित येते. बघा इकडे पण मी 1.5 इंच घेतलं आहे व्यवस्थित. निदंड घेरे ना 5.5 आहे, बघू शकता. खूप छान असं मस्त प्रिन्सेस कट ब्लाऊज कट झालेलं आहे. आणि तुम्हाला जर व्यवस्थित जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की तुम्ही 36 साईजचं ब्लाऊज कटिंग करू शकता. 36 असं नाही की दुसरं बी त्याच्यात 1 इंच थोडं वाढवायचं आहे आपल्याला छातीच्या भागमध्ये. आता समजून घ्या, इथं 9ची घडी आली होती ना, तर कोणाचं ब्लाऊज 8-8.5चं घडीचं येतं, तर तिथं थोडं कमी घ्यायचं मेजर टेप. आणि बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.